याज्ञवल्क्य बापाचं. याज्ञवल्क्य तरुण एकत्रित करत त्यांना आपले विचार समजावत. त्यावेळी तरुण म्हणजे मॅट्रिक पास झालेले किंवा इंटर शिकलेले तरुण नव्हते. तरुण शब्द उच्चारताच आज आपल्याला चौपाटीवर फिरणारे तरुण, स्टेट रोमिओ, टपरीवर दिसलेले तरुण म्हणतात. पण ते तरुण तसे नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर विद्येचे तेज असे, वाणीत संस्कृत नृत्य करत असे. अशा विश्वविद्यालयात प्रावीण्य मिळवलेले, लोकांबरोबर चर्चा करून विचार विनिमय करून याज्ञवल्क्यांनी यजुर्वेदीय वाजसेनीय संहितेची एक शाखा श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या प्रस्थापित केली. असा हा पवित्र ग्रंथ भगवंताच्या मनात जाहीर करायचा होता म्हणून ही घडली असावी. एक दिवस याज्ञवल्क्य यांचे दोन मित्र श्वेतकेतू, सोम शुष्क रस्त्यावर चालत होते. चालता त्यांच्यामध्ये यज्ञाभिषेक अग्निहोम होत्राची चर्चा चालू होती. याज्ञवल्क्यांनी वेदामध्ये जो उत्पात केला होता तो भगवंत मान्य असावा. तो उत्पात अतिशय पारिभाषिक टेक्निकल आहे, त्यामुळे तो इथे समजावता येणार नाही. की कृष्ण यजुर्वेद किंवा शुल्क यजुर्वेद यांच्या रुचा त्यांच्या समोर होत्या. त्यांचे उच्चार, त्यांची जोडणी, त्यांची पद्धती, तशीच ऋग्वेदाची दिव्यता, सामवेदाची अलौकिकता या सर्वांचा त्यांनी विचार केला होता व ते सारे त्यांनी उभे केले होते. ते अतिशय पारिभाषिक होते, एवढेच येथे सांगतो. हे वर्णन गोष्टीत करता येण्यासारखे नाही, त्यामुळे गोष्ट निरस होईल. कारण स्वरांचा चढ उतार म्हणजे काय एवढीच प्राथमिक गोष्ट आपल्याला माहित नाही. येथे याज्ञवल्क्यांनी स्वरामध्ये जो अनुपम फरक केलाय, जी विचारधारा आणली आहे, ती कशी माहित होणार? याज्ञवल्क्य, श्वेतकेतू आणि सोम शुष्क हे तीन मित्र अग्निहोत्रावर चर्चा करत असे. चर्चा चालली होती, ही चर्चा रंगली आणि त्यावेळी जनक देखील त्या रस्त्यात जात होते. त्या काळी जनकाला ब्रह्मवेत्ता समजत असत. जनक तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध होते. ते त्यांच्याकडून पुढे सरकत असताना अग्निहोत्राची चर्चा विचार चालला होता. त्या चर्चेत उत्क्रांती, प्रगती, आभास असे काही शब्द त्यांच्या कानावर आले. या शब्दांनी त्यांना आकर्षित केले. तरुण मंडळ ही वेदावर चर्चा करत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. ते रथावरून खाली आले व त्या चर्चेत त्यांना थोडा भाग घेतला व जायला निघाले. रथात बसता बसता स्वतःशी पुटपुटले की अग्निहोत्राच्या आहुतीच्या बाबतीत उत्क्रांती, प्रगती, आभास, तृप्ती, पुनरावर्तन या नियमाबद्दल या मुलांची थोडी कमी माहिती असावी असे दिसते. जनकाचे शब्द ऐकताच याज्ञवल्क्य पटकन रथात चढले. तो पोरोद्ध, ज्ञानवृद्ध, ब्रह्मवेत्ता जनक त्यांना असे बोलण्याचा अधिकार होता. जनकाचे शब्द ऐकून श्वेतकेतू, सोमकेतू म्हणे जाऊ दे त्यांना, पण याज्ञवल्क्य म्हणे कसे जाऊ द्यायचे?
हे जनक तर ब्रह्महत्या आहेत, तर त्यांना एवढी सामान्य गोष्ट समजू नये. पुढे जाण्यासाठी जनकाने याज्ञवल्कांना पुढे जाणाऱ्या जनकाला याज्ञवल्काने अडवले. तुम्ही जर तपोवृद्ध ज्ञानवृद्ध उत्तम व्यक्ती असाल तर तुम्ही एक पाऊल देखील पुढे जाणार नाही, जाता कामा नये. जनिक देखील विद्या विनोदी होते, ते रथातून खाली आले. मग एका वृक्षाखाली बसून त्यांची चर्चा झाली. कर्मकांडाचा हा पारिभाषिक अग्निहोत्या म्हणजे चर्चा ती रमणीय होती. ही पारिभाषिक भाषिक आहे. कर्मकांडाचा हा पारिभाषिक भाग आहे. त्याची गोष्ट त्याची चर्चा गोष्टीत नको, कारण नुसता त्याचा पाया माहीत व्हायला अर्धा तास निघून जाईल. तो माहीत झाले होणार नाही, आपल्या लक्षात येणार नाही. या दोघांचे विचार जनकाने शांतपणे ऐकून घेतले, समजून घेतले. मग त्यांना काही प्रश्न पडले आणि त्यांनी तो विषय याज्ञवल्काकडून समजून घेतला. जो विद्वान आहे तोच विद्वानाचे परिश्रम समजू शकतो. जो बुद्धिमान आहे तो बुद्धिमानाची ओळखण्याची बुद्धिमत्ता पाहिजे. याज्ञवल्क कोणते विचार मांडणार हे शेतकृती सोमकृती यांना माहीत नव्हते. जनकांना वाटत होते की तपोवनातून शिकून आलेला नवतरुण आहेत, आपण तपोवृद्ध ज्ञानवृद्ध आहोत. पण याज्ञवल्काचे विचार ऐकतात ती इतकी आकृष्ट झाली की त्यांना वाटले की मी क्षत्रिय आहे तरी देखील तुझ्याकडे वर मागत आहे, तू मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारण्याची परवानगी दे. तू मला वारंवार प्रश्न विचारून तुझ्याकडून ज्ञान मिळवायची तीव्र इच्छा आहे. जनक एवढे बोलताच याज्ञवल्क भारावले. ते म्हणाले, जनक, जर माझ्याकडून ज्ञान मिळवायची इच्छा असेल, इच्छा म्हणजे तुम्ही करत असाल तर माझ्यासारखी दुसरी भाग्याची गोष्ट नाही. मी कृतकृत्य झालो. चर्चा रंगली, आत्मवृत्ती मिळाली. मन जनक त्यांच्यापासून वेगळी झाली आणि आपल्या निघून गेले. मग या महान तत्वव्यक्त्याची याज्ञवल्काची बुद्धीची त्याने प्रखरता आपली चाप जनकाच्या वर सोडून दिली, म्हणजे छाप पडली. त्यानंतर काही दिवसांनी जनकाच्या वडिलांनी एक यज्ञ करायची इच्छा झाली. तर कोणता यज्ञ करायचा होता त्यांना की त्या निमित्ताने सर्वांना आमंत्रणे पाठवली. या महान यज्ञाचे अर्धयू वैश्यपायन होते. वैश्यपायन याज्ञवल्काचे गुरु. त्यांच्याकडून प्राप्त केलेली विद्या याज्ञवल्काने परत केली होती. ऋग्वेद विद्यापीठाचे कुलपती पेल हे यज्ञाचा होता होते. साम विद्यापीठाचे कुलपती जैमिनी यज्ञाचा उद्गाता होते. अथर्व विद्यापीठाचे कुलपती सुमंत यज्ञाचा ब्रह्मा होता. अधर्यू होता उद्गाता ब्रह्मा हे यज्ञातील परिभाषिक म्हणजे टेक्निकल शब्द आहेत. म्हणजे जसे सरकारी नोकरीत विभागात अधिकारी असतात तसेच यज्ञातील अर्धयू होता उद्गाता ब्रह्मा हे विभागाचे प्रमुख होते. वैश्यपायन, पैल, सुमी, सुमंत हे लोक त्या काळच्या आपल्या विषयातील सिद्धास्त महापुरुष होते व त्यांच्या विषयात त्यांचा हात कोणी पकडू शकत नव्हते. 4 वेद उभे करणारे महापुरुष होते. त्यांच्याशिवाय अनंत ऋषी या यज्ञात उपस्थित होते. अनेक पंडित विद्वानी या येथे हजर होते. आता याज्ञवल्क तरुणात कीर्ती पावलेले होते. त्यांचे विचार क्रांतिकारक होते. त्यांच्या विचाराची उडी हिमालय एवढी होती की सर्वांना पेलणे शक्य नव्हते. सर्व जण विचार करू शकले नव्हते अशी उडी ही याज्ञवल्काची होती.